सर्वांना नमस्कार. प्रेमासाठी काही पण आदित्य मेघना या कथेचे आधीचे सर्व भाग आपण आपल्या आधीच यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे. अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. मागील भागात अमृता आणि आदित्य आता घरी जायला निघतात आणि कुणाल त्यांच्या जाणाऱ्या गाडीकडे बघून कुत्सित हास्य करतो. हे सगळं मेघना बाजूलाच उभा राहून बघत असते, कारण तिला तसं आदित्यने सांगितलेलं असतं की कुणालच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेव, आणि ती आदित्यला फोन करून ते सर्व सांगते. आता आदित्य अमृताला म्हणतो, हे बघ अमृता, माझा अजूनही कुणालवर अजिबात विश्वास नाही आहे, आणि मला वाटतं की तूही विश्वास ठेवू नयेस त्याच्या कोणत्याच बोलण्यावर, कारण असंच काही असतं तर त्याने तुझ्याशी आत्तापर्यंत एकदा तरी स्वतःहून कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला असता ना. आणि सगळ्या गोष्टी समजल्याशिवाय तू कोणताही निर्णय घेऊ नये असंच मला वाटतं. आपल्याला काय माहीत, कुणालाही त्याच्या वडिलांच्या गोष्टीशी सहमत असेल एखाद्या वेळेस, फक्त आपल्यासमोर वेगळं कारण सांगत असेल किंवा नाटकही करत असेल. त्यामुळे तू त्याचा विचार डोक्यातून काढून टाक. पूर्ण सत्य जेव्हा तुझ्यासमोर येईल ना, त्याच वेळेस काय असेल तो निर्णय घे तू. आता आदित्यच्या अशा बोलण्यावर अमृताला जरा संशय येतो, म्हणून ती त्याला विचारते, काय झालं आदित्य नेमकी? तुला कुणालवर अजूनही विश्वास नाहीये का? अगं हो, माझं त्याच्या कोणत्याच बोलण्यावर अजूनही विश्वास बसत नाहीये, त्यामुळेच मी असं म्हणतोय. बरं ठीक आहे आदित्य, मी विचार करते, अमृता म्हणते. पण आदित्यला आता अमृताची खरंच काळजी वाटत असते, कारण ज्या पद्धतीने तिने कुणालला मिठी मारली होती ना, त्यावरून तसंच दिसत होतं की तिचा पुन्हा त्याच्यावर विश्वास बसला आहे आणि ती पुन्हा कुणालवर आधी इतकंच प्रेम करायला लागली आहे. पण आता मेघनाने जे काही सांगितलं ते काय आहे ते नेमकं शोधलं पाहिजे आधी, कारण काही झालं तरी सध्या तरी अमृता माझी जबाबदारी आहे, आणि आता यापुढे मला तिला कुठल्याही संकटात टाकायचं नाहीये, आदित्य मनातच विचार करत असतो. आता आदित्य आणि अमृता घरी येतात. गुड नाईट आदित्य असं म्हणून ती तिच्या रूममध्ये निघून जाते. आदित्यही त्याच्या रूममध्ये निघून जातो, पण त्याला काही केल्या झोप येत नसते. त्याच्या डोक्यात कुणालच्या विचारांचं चक्र चालू असतं, आणि आता त्याला विशालची खूप आठवण येते. आणि आता तो न राहून विशालला फोन करतो. हॅलो दादा, कसा आहेस? अरे मी ठीक आहे आदित्य, तू कसा आहेस? विशाल म्हणतो. मी पण मस्त मजेत आहे दादा. आज दादाची कशी आठवण आली रे तुला? विशाल म्हणतो. काही नाही रे दादा, असंच तुझ्याशी बोलण्याची खूप इच्छा झाली, त्यामुळे तुला कॉल केला, आणि काही गोष्टी तुझ्या कानावरही घालायच्या होत्या आणि सल्लाही घ्यायचा होता मला, म्हणून तुला कॉल केला. आता हे सगळं ऐकून विशाल जरा विचारात पडतो आणि त्याला गडबडून विचारतो, काय झालं तिकडे, सगळं ठीक आहे ना आदित्य? विशाल घाबरतच विचारतो. त्याला वाटतं काहीतरी खूप मोठा प्रॉब्लेम झाला असावा, म्हणूनच तर आदित्यने एवढ्या रात्री आपल्याला फोन केला असेल. सिरियस काही नाही रे दादा, टेन्शन घेऊ नकोस. मी माझ्याबद्दल आणि अमृताबद्दल तुला काही सांगण्यासाठी कॉल केलाय. आणि आता अमृताचं नाव ऐकून त्याचा चेहरा पुन्हा उतरतो, आणि त्याला त्या दिवशीचं त्याचं आणि तिचं झालेलं सगळं बोलणं पुन्हा आठवायला लागतं. तिचा तो आवाज, आता तो हे सगळं आठवण्यात गुंग झालेला असतो, आणि समोरून आदित्य फोनवर हॅलो हॅलो करत असतो, त्यामुळे त्याची तंद्रीभंग पावते. हां आदित्य बोल. काय रे दादा, तू कुठे बिझी झाला एवढा? किती वेळचा हॅलो हॅलो करतोय मी? आदित्य त्याचा लटका राग दाखवत म्हणतो. कुठेच नाही रे आदित्य, फोनवरच आहे, थोडा विचार करत होतो. बोल, काय सांगायचं एवढं महत्वाचं? दादा, जसं माझं मेघनावर प्रेम आहे ना, तसंच अमृताचंही कुणालवर अजूनही प्रेम आहे. अरे आज आम्ही हॉटेलमध्ये, असं म्हणून आदित्य हॉटेलमध्ये घडलेला सर्व प्रकार विशालच्या कानावर घालतो. आणि आता हे सगळं ऐकून बिचारा विशालच्या नाजूकशा हृदयाचे 1000 तुकडे होतात. त्याला असं वाटत असतं की त्याच्या हृदयावर कोणीतरी वार करत आहे. त्याला खूप त्रास व्हायला लागतो. आता त्याला पण कळतं प्रेम म्हणजे काय असतं ते, कोणावर कधी कसा आणि कशा प्रकारे जीव जडेल ना, ते काही सांगता येत नाही. फक्त एकदाच तिच्याशी बोलणं झालं होतं, आणि ते पण फक्त 2 मिनिटाचं, आणि त्या 2 मिनिटाच्या बोलण्यानेच तिने आपलं मन जिंकलं. नावाप्रमाणेच तिचा आवाजही खूप गोड होता.
आणि नकळतच त्याच्या तोंडून नाव निघालं, अमृता. तो पुन्हा तिच्या विचारात हरवून गेला आणि विसरून गेला की तो फोनवर आदित्यशी बोलतोय. अरे दादा, कुठे गायब होतो रे सारखा सारखा? सांग ना रे, आता मी काय करू? आदित्य विशालला विचारतो. अरे मी काय सांगू आदित्य? अरे ती तुझी बायको आहे. विशाल, ती तुझी बायको आहे हे म्हटला खरा, पण ते म्हणताना त्याची जीभ जड पडत होती. म्हणताना सुद्धा त्याला खूप त्रास होत होता. तो जितक्या वेळ अमृताचा आवाज, तिचा विचार या सगळ्यांपासून लांब जाण्याचा प्रयत्न करायचा, तितक्याच प्रखरतेने आणि वेगाने तिच्या विषयीच्या सर्व गोष्टी त्याच्या समोर येत होत्या. आणि आता त्यामुळेच त्याला खूप त्रास होत होता. त्याला सारखं सारखं वाटत होतं, ती का माझी नाहीये? सगळी बंधनं तोडून तिला आपलं करावं. ती का त्या कुणालवर प्रेम करते? असं एक ना हजार प्रश्न त्याला स्वतःलाच पडत होते. आणि तो म्हणतो, हे बघ आदित्य, मला असं वाटतं की तू त्या कुणालचा विचार सोडून द्यावा. कारण तो मुलगा चांगला नाहीये. आधीच त्याच्या खूप भानगडी आणि लफडी होती मुलींसोबत. ऑफिसला पण यायचं ना, तर दिवसभर नुसता मुलींसोबत फोनवर बोलत बसायचा. आपल्या ऑफिसच्या वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये कितीतरी वेगवेगळ्या मुलींना घेऊन आला होता तो. त्या मुलावर विश्वास ठेवू नकोस आणि अमृताला चुकूनही त्याच्या हवाली करू नकोस, विशाल आदित्यला म्हणतो. खरंच दादा? विशालची अफेअर चालू आहेत बाहेर? आदित्यला तर विश्वासच बसत नसतो. हो आदित्य, आणि तुला माहीत नाही कारण तू कधी आपल्या ऑफिसला आलाच नाही ना, की तू कधी आपल्या ऑफिसचं कुठलंही काम केलं नाहीस. ऑफिसमध्ये बसून कुठलं काम केलंस का कधी आपल्या? नाही ना, म्हणून तुला कुणाल आणि त्याच्या वडिलांविषयी काहीही माहीत नाही. पण मी त्यांच्यासोबत खूप काम केलंय, त्यामुळे ते कसे आहेत हे मला चांगलंच माहिती आहे. पण आता ते अमृताला कसं पटवून देणार आहेस रे तू? सांग बरं. हो ना रे दादा, ते तर खूप मोठं संकट आहे बाबा. कारण आता तर ती त्याच्यावर विश्वास ठेवायला लागली आहे पुन्हा. त्यामुळेच मला हे सगळं आता सांगताना तिला टेन्शन येते. कारण आता हे सगळं मी तिला सांगितलं तर ती पुन्हा डिप्रेशनमध्ये जायची. आता आदित्यचं हे बोलणं ऐकून विशाल खूप काळजीत पडला अमृताच्या. ऐक ना आदित्य, तू ना तिला आत्ता काहीच सांगू नकोस. आधी सगळे पुरावे गोळा कर आणि मग तिला स्वतःच्या डोळ्यांनी दाखव. म्हणजे तिचा विश्वासही बसेल आणि ती त्याचा विचारही सोडून देईल. आणि तसंही मी येतोच आहे ना काही दिवसात तिकडे, मग बघू हा मॅटर. तोपर्यंत शांत बसून फक्त त्याच्यावर लक्ष ठेव आणि पुरावे गोळा कर, विशाल त्याला म्हणतो. हो दादा, तसंच करतो मी. आणि दादा, तू लवकर ये बरं इकडं. तुझी खरंच खूप मदत लागणार आहे बरं का मला. अरे हो रे आदित्य, लवकरच येतोय मी. तू जितकी माझी वाट बघतोय ना तिकडे येण्याची, त्यापेक्षा कितीतरी पटीने मला तिकडे येण्याची इच्छा आहे. आता हे बोलताना त्याला फक्त अमृतासाठी लवकरात लवकर भारतात यायचं होतं. कारण आता काही झालं तरी त्याला अमृताला कुणालच्या हातात जाऊ द्यायचं नव्हतं. आदित्य, मी आत्ता काय सांगतोय ते कान देऊन नीट ऐक. सांग ना रे दादा, जोपर्यंत मी तिथे येत नाही ना, किंवा तुझ्या हाताला कोणताही पुरावा येत नाही, त्याआधी चुकूनही अमृताला कुणालसोबत कुठेही एकटं पाठवू नकोस, हे लक्षात ठेव. कारण तो कुणाल काहीही करू शकतो. विशालचं मन कुणालच्या बाबतीत पूर्णतः अविश्वासाने भरलेलं असतं आणि दुसरीकडे अमृताची खूप काळजी वाटत असते त्याला. ठीक आहे दादा, तू जे काही सांगितलं ना ते मी लक्षात ठेवतो आणि मी तसंच वागतो, आदित्य म्हणतो. आणि त्याला गुड नाईट म्हणून आदित्य फोन ठेवून देतो. आता विशालला अजिबात राहत नसतं. त्याला असं वाटत असतं की फोन करून आत्ताच्या आत्ता अमृताला त्याच्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगून टाकाव्यात. आणि नंतर लगेच मनात विचार येतो, पण ती तर आदित्यची बायको आहे. मी असं काही बोललो तर लोक काय म्हणतील? आणि ती काय विचार करेल माझ्याबद्दल? नाही, माझ्या भावना फक्त माझ्यापुरत्याच मर्यादित राहिल्या पाहिजेत. त्या कोणालाही कळता कामा नाही. विशाल आता पूर्ण अमृताचा विचार करत असतो आणि त्याला आता ऑफिसमधून फोन येतो आणि तो ते काम करण्यासाठी ऑफिसला जातो. आता आदित्यला कुणालच्या विचारांनी झोपच येत नसते आणि मग त्याला मेघनाची आठवण येते आणि तो तिला खूप मिस करत असतो आणि म्हणून तो तिला मेसेज करतो, आय मिस यू बेबी सो मच, आणि किसिंगचा इमोजी पाठवतो. आणि मेघना त्याला मेसेज वाचून रिप्लाय देते, आय मिस यू टू बेबी, आणि तीही त्याला किसिंगचा एक
इमोजी पाठवते. मेघना, उद्या भेटू ना आपण हॉटेलला प्लीज. आदित्य तिला मेसेज करतो. आदित्य, नको ना प्लीज, समजून घे ना मला. नाही, आपण उद्या भेटतोय हॉटेल राजला आणि तू नाही म्हणलीस तर मी आत्ता येतोय तुझ्या रूमवर. सांग येऊ का? आदित्य तिला म्हणतो. नाही, तू इकडे येणार पण नाहीस आणि मी पण उद्या तिकडे येणार नाहीये, कळलं? झोप आता. म्हणत मेघना जरा लटका राग दाखवत त्याला गुड नाईटचा मेसेज करते आणि मोबाईल साईडला ठेवून झोपी जायला लागते. आता तो तिला मुद्दामून कॉल करतो आणि ती उचलते. तू येशील बेबी उद्या? नाही, मी नाही येणार, ती म्हणते. नाही का? ठीक आहे, मग मी निघतोय इकडून तुझ्या रूमवर यायला. आदित्य आता मुद्दामून बेडवरून उठून दार उघडून बंद केल्याचं नाटक करतो, ज्याने तिला वाटावं की तो खरंच तिकडे यायला निघाला आहे घरातून. आणि ती चिडून घाबरून म्हणते, मूर्ख आहेस का तू आदित्य? अजिबात इकडे यायचं नाही. उद्या भेटू बाबा हॉटेलला, लागलं तर. खुश ना आता? आता जा बरं तू घरात आणि झोपून घे आणि मलाही झोपून दे. आणि आता तिला असं घाबरलेलं बघून तो खूप जोराने हसतो. तिला तर काही कळतच नसतं की आदित्य इतका का हसतोय. आणि ती पुन्हा लटका राग दाखवत म्हणते, काय झालं इतका हसायला? काही जोक झाला का? अगं नाही, किती घाबरलीस तू? अगं मी काय खरंच येत नव्हतं शोना एवढ्या रात्री तुझ्याकडे, मी फक्त तुझी मजा घेत होतो ग. आणि आता हे ऐकून ती पुन्हा चिडते त्याच्यावर. तू ना आदित्य दरवेळेस असाच करतोस हा. दरवेळेस तू मला असंच ब्लॅकमेल करतोस आणि तुला जे हवं तेच करतो आणि माझ्याकडूनही करून घेतो. जा आता तर मी खरंच येणार नाही, ती चिडचिड करत म्हणते. हो का? नाही येणार का तू? तुझं प्रेमच नाही राहिलं बाबा आता माझ्यावर, आदित्य म्हणतो. जर तुझं खरं प्रेम असेल ना तर तू येशील हा उद्या, तो लाडात येत तिला म्हणतो. नाही, नाही येणार मी, ती म्हणते. बरं असं ना, मग आता मी खरंच येतोय तुझ्याकडे, तो पुन्हा म्हणतो. बघ मी निघतोय बरं का घरातून बाहेर, हे बघ मी गाडीत बसतोय. आणि ती त्याला आता रिप्लायच देत नाही काही. आणि 10 मिनिटांनी तो तिला पुन्हा कॉल करतो. आदित्य, झोपणारे का त्रास देतोय मला? मेघना म्हणते. मेघना, मी आलोय तुझ्या रूम बाहेर, दार उघड. आणि आता डोळ्यांवर झोप आलेली असलेली मेघना डोळे खाडकन उघडते आणि उठून बेडवर बसते. आदित्य, तू वेडा झालास का? तू का आलास इकडे? ती घाबरत घाबरत त्याला म्हणते. तू येत नव्हतीस ना उद्या तिकडे, म्हणूनच आत्ताच तुझ्याकडे येऊन उद्याचा काय तर रोमॅन्स करून घ्यावा म्हटलं, म्हणून तर आत्ता आलो तुझ्याकडे, तो लाडात येत पुन्हा म्हणतो. येते रे बाबा उद्या मी हॉटेलला, पण तू आता जा बरं इकडून आधी प्लीज. आदित्य, नको ना असं करूस. आणि आता आदित्य पुन्हा हसतो. अगं वेडाबाई, 10 मिनिटात तुझ्या घरी पोहोचेल का मी कधी? तुझं घर इथून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे, विसरलीस का? आणि नाही येत मी तुझ्या घरी आत्ता, नको टेन्शन घेऊ एवढं, आणि झोप बरं आता शांत. चेष्टा करत होतो ग तुझी, आणि उद्यासाठी तयार राहा, कारण मी खूप त्रास देणार आहे तुला, आदित्य पुन्हा लाडात येत म्हणतो. आणि आता तिच्या चेहऱ्यावर आपसुकच हसू येतं. गुड नाईट शोना, लव्ह यू, स्वीट ड्रीम, असं म्हणत दोघेही झोपतात. आता उद्याचा भाग बघायला खूपच मजा येणार आहे, कारण आदित्य पुन्हा एकदा मेघनावर त्याच्या प्रेमाचा वर्षाव करणार आहे. तर पाहायला विसरू नका प्रेमासाठी काही पण. भाग 11 घेऊन येते लवकरच. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. धन्यवाद.